पुण्यातले प्रतिनिधी सचिन जाधव तेथील परिस्थितीचा आढावा घेत आहेत। सचिन, आता सिंधुताई यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी आणण्यात आलंय का? गायत्री, आपण पाहतोय की काही वेळात पुण्यातल्या मांजरी परिसरात असणाऱ्या त्यांच्या या संस्थेमध्ये सिंधुताई सपकाळ यांचं पार्थिव जे आहे ते आणण्यात येईल। त्या अगोदर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केलेली आहे। पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि त्या पार्श्वभूमीवर सगळं खरं तर हे होत असताना आपण पाहतोय की गेले काही दिवसापासून त्या आजारी होत्या आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालेला आहे। एकूणच आज सकाळी या ठिकाणी त्यांची जी संस्था आहे या संस्थेमध्ये राज्यभरातील त्यांचे अनेक जे अनाथ मुलं असतील किंवा त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे हे सगळे असतील, या सगळ्यांच्या अनेक आठवणी ज्या आहेत त्या त्यांच्यासोबत आहेत। आपण काही लोकांशी बोलूयात। काय माहींच्या आठवणी खरं तर तुम्ही आज दर्शनासाठी आला आहात? मी हिंगोली मराठवाड्यातून आलो आहे। माझ्यासोबत माझे सहकारी आहेत। आम्ही सामाजिक क्षेत्रात काम करतो। गेल्या 15 वर्षापासून माईशी आम्ही संलग्न आहोत। मराठवाड्यातले जे वेगवेगळे म्हणजे माईचे व्याख्यानाचे किंवा इतर कार्यक्रम व्हायचे तर त्याची समन्वयकाची जबाबदारी माझ्याकडे होती। काल रात्री ग्रुपवर जे माईचा विनय भाऊचा ग्रुप आहे तर त्यामध्ये 8:15-8:30च्या दरम्यान मेसेज पडला आणि त्यानंतर रात्री आम्ही निघालो सर्वजण। आम्ही त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे, कारण त्याच्या आमचा आधारभूत कोसळला। कारण प्रामुख्यानं त्यांचा स्पष्ट वक्तेपणा, सामाजिक बांधिलकी, अनाथांसाठी केलेलं काम आणि सामाजिक क्षेत्रात हिमालय एवढं काम हे आमच्यासाठी आदर्श आहे। मी एका शब्दात सांगू शकेल की अनाथांची माय ही सर्वव्यापी होती, ती आता सर्वांना सोडून गेलेले आहेत। नक्कीच अनेक जण भावुक झालेले आहेत। काय तुमच्या आठवणी आहेत त्यांच्या? 2016 साली सर गावाकडे आम्ही माजी विद्यार्थी संघटनेचा मेळावा आयोजित केला होता। त्यासाठी माईंना निमंत्रित केलं होतं। तर माईंचं शेड्यूल खूप बिझी होतं, तारीख शिल्लक नव्हती। तरी ज्यावेळेस आम्ही त्यावेळेस लहानच होतो, जरा कमी म्हणजे त्यावेळेस आम्ही माईंना रिक्वेस्ट करण्यासाठी आलो की माई असा कार्यक्रम आहे। तर माई म्हटल्या, बाळांनो तुम्ही युवकांसाठी करताय, मुलांसाठी करताय, तुमचा जिव्हाळ्याचा कार्यक्रम आहे, जिव्हाळ्याच्या कार्यक्रमाला माई 100% येणार, अशी माईंची नेहमी साथ असायची। आणि माई नेहमी लेकरू म्हणून बोलायच्या। तर गावाला जाता येतं नेहमी आम्ही तेव्हापासून जे माईला जोडलेलं गेलं आहे। गावाला जाता येतं आम्ही नेहमी माईंचं दर्शन घेऊनच जायचो। माईंचा वाढदिवस असो किंवा मग त्यांच्या मानसपुत्र विनयचे लग्न असो वगैरे सगळ्या कार्यक्रमामध्ये नंतर आम्ही जोडले गेलो। आमचे नक्कीच आपण पाहतो की त्यांची ही संस्था आहे पुण्यातील मांजरी परिसरात असणारी सन्मती बाल निकेतन संस्था। त्या संस्थेच्या बाहेरही खरं तर आता त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी गर्दी जमलेली आहे। अनेक लोक आहेत। काय सांगाल, कुठून आलात तुम्ही? काय? आम्ही रत्नागिरीहून आलो। माईंच्या बद्दल आम्ही ऐकलं होतं पण कधी भेट झाली नव्हती। निदान आज अंतिम दर्शन म्हणून तरी आमची भेट व्हावी म्हणून आम्ही रत्नागिरीहून आलो। आम्ही सुद्धा रत्नागिरीहून आलो। खूप आठवणी आहे माईंच्या, नाही सांगू शकत मी प्लीज। नक्कीच आपण पाहतोय की खरं तर त्यांच्या पुण्यातल्या या मांजरी परिसरातला हा सगळा त्यांचं संस्था आहे आणि या संस्थेच्या बाहेर मोठी रांग आहे ती खरं तर त्यांच्या अंत्यदर्शनासाठी लागलेली आहे। काही वेळात त्यांचं पार्थिव या ठिकाणी आणण्यात येईल। 10 ते 11च्या दरम्यान ते पार्थिव या ठिकाणी ठेवण्यात येईल आणि त्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कारासाठी नेण्यात येणार आहे। मात्र अनेक जणांच्या माईंशी राज्यभरातल्या संपर्क आला, त्यांचे जवळचे नातेसंबंध झाले आणि या ठिकाणी आलेले अनेक जण तर त्यांना भेटलेही नव्हते। मात्र त्यांचं प्रेम जे होतं ते खरं तर त्यांच्या या ठिकाणी आल्याच्या माध्यमातून आपल्याला दिसतंय। मात्र आता हे सगळे भावुक झाले, त्यांच्या आठवणी त्यांच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि ते या ठिकाणी आता अंत्यदर्शनासाठी आलेले आहेत। गायत्री, सचिन, माईंच्या शेवटच्या दर्शनासाठी काही तिथे मान्यवर उपस्थित आहेत का? त्यांच्या काय भावना आहेत? आपण पाहतोय की जी त्यांची जी संस्था आहे पुण्यातील मांजरी परिसरातली, या ठिकाणी काही वेळात अजून पार्थिव जे आहे ते आणण्यात आलेलं नाहीये।
काही वेळा त्या ठिकाणी पार्थिव आणल्यानंतर पुण्याचे जिल्हाधिकारी असतील, खासदार असतील किंवा या ठिकाणचे पदाधिकारी, राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मंडळी असतील, ती येईल. मात्र माईंचा खरंच ज्या लोकांशी संपर्क आला ती लोक या ठिकाणी वाट पाहत आहेत अंत्यदर्शनाची. कुठून आलात तुम्ही? इथंच आहे, पाठीमागच आहे का? काय आठवणी भेटले होते का माईंना? नाही भेटले. मला भेटले होते बरेच, म्हणजे बर्थडेच्या अगोदर. माझा त्यांचा चांगला संबंध होता, म्हणजे असं ताईशिवाय बोलत नव्हते आम्हाला ते, आणि खूप चांगले सल्ले द्यायचे. काय दान वगैरे द्यायला गेलं तर माझ्या थोड्यानीच मोठं होतं पण सांगतं ते. अनेक जण मुलंही आहेत. कुठून आले तुला? पुण्यातून आलो सर. काय आठवण येत माईंच्या हातात? आठवण भेटलो वगैरे कधीच नाही, पण इच्छा होती माईंना प्रत्यक्षात भेटण्याची, पण स्वप्न ते स्वप्नच राहिलं. त्यामुळं खरं शेवटचं दर्शन घेण्यासाठी आलो आहे. मी नाशिकवरून आलो आहे. गेली 2016पासून आम्ही दरवर्षी माईंच्या वाढदिवसाला 14 नोव्हेंबरला यायचो. आणि म्हणजे अगदी येथे 14 नोव्हेंबरला आमची शेवटची भेट झाली. अगदी 1-1.5 तास आम्ही वरती बसून माईंच्या इथे गप्पा मारल्या. माई नेहमी म्हणायच्या की भाषण नाही तर माझ्या लेकरांसाठी राशन नाही. म्हणजे आता माई नाही तर काहीच नाही असं, म्हणजे अगदी इतकं भरून येतं की माईला आता शेवटचं कुठं बघायचं, कसं बघायचं. दरवर्षी 14 नोव्हेंबरला कोणासाठी यायचं. म्हणजे हा जो आक्रोश आहे ना, हा कधी न मिटणार आहे. माई नाही तर काही नाही. जसं माईचं भाषण नाही तर राशन नाही होतं, तसं माई नाही तर काही नाही. नक्कीच सगळे भावनिक झालेले आहेत. खरं तर त्यांचे एक एक शब्द त्यांच्या प्रत्येकाच्या मनात आहेत. हे सगळी रांग आपण पाहतोय की या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे. त्यांच्या संस्थेच्या बाहेर त्यांच्या अंत्यदर्शनासाठी सगळे रांगा लागलेल्या आहेत. आणि काही वेळा त्या ठिकाणी त्यांचं पार्थिव आणण्यात येईल आणि त्यानंतर खरं तर हे अंत्यदर्शनासाठी सर्व लोकांना ते या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. गायत्री. सचिन, माईंचा सर्व क्षेत्रातील अनेक मान्यवरांसोबत चांगले संबंध होते, चांगलं नातं त्यांनी जोडलं होतं, माणुसकी जपली होती. माई प्रत्येकाला भेटल्या, त्यांनी त्यांना माया दिली होती, आईची माया दिली होती. आणि ज्यांना भेटल्या नाहीत असे सुद्धा आज तिथे लोक उपस्थित झालेत माईंच्या शेवटच्या दर्शनासाठी. तर काही मोठ्या सामाजिक क्षेत्रातील किंवा इतर क्षेत्रातील मोठे व्यक्ती, मान्यवर व्यक्ती तिथे उपस्थित आहेत का? खरं तर अजून पार्थिव या ठिकाणी यायला काही वेळ आहे आणि त्या वेळेच्या अगोदर खरं तर या ठिकाणची तयारी पाहिली तर सामाजिक राजकीय क्षेत्रातील लोक अजूनपर्यंत या ठिकाणी कोणी पोहोचलेलं नाहीये. मात्र त्यांची ज्या खरंच लोकांशी संबंधाला ही सगळी ती लोक आहेत जी माई पहिल्यापासून ज्या लोकांशी संबंध राहिल्या, बोलल्या किंवा ज्यांच्याशी खरं तर त्यांचे खूप जवळचे संबंध आले. काही वेळा ते पार्थिव ज्या वेळेस इथं येईल त्यावेळेस खरं तर राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक जण या ठिकाणी येतील. मात्र हे लोक, तुम्ही काय सांगाल की काय आठवणी माईंच्या आहेत? तुम्ही किती काय? माई आमच्या सहकारी प्रतिष्ठानच्या मार्गदर्शक होत्या आणि माई गेल्या 9 वर्षापासून सहकारी प्रतिष्ठान मार्गदर्शक करत होते. माईंमुळे आम्ही भरपूर अनाथ आश्रम आणि अन्नदानाचे कार्यक्रम केलेले आहे. आणि माईंचे हे माई आमच्यातनं गेल्यामुळे खूपच आम्हाला म्हणजे दुःखद वाटत आहे, नाही का? खरं तर गायत्री, मी तुम्हाला आता दाखवू शकतो की त्यांचं पार्थिव जे आहे ते या ठिकाणी पोहोचतंय. या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे. खरं तर ॲम्ब्युलन्स या ठिकाणी आपल्याला दिसते. यामध्ये त्यांचं पार्थिव जे आहे ते या ठिकाणी येत आहे. त्यांची संस्था आहे मांजरी परिसरात असणारी ही, आणि या ॲम्ब्युलन्समधून त्यांचं पार्थिव जे आहे ते आता या संस्थेमध्ये आणण्यात येतं. या ॲम्ब्युलन्समध्ये ते गाडीमध्ये गेले अनेक दिवसापासून त्या आजारी होत्या आणि त्यानंतर त्यांच्यावर पुण्यातल्या कर्वे रस्त्यावर असणाऱ्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. संपूर्ण महाराष्ट्राला माई या खरं तर नावाने सिंधुताई सपकाळ ओळखल्या जात होत्या. आणि हे सगळं होत असताना खरं तर त्यांचं निधन झाल्यानंतर राज्यभरातील त्यांचे अनेक जण जे त्यांना भेटले, नाही भेटले किंवा या सगळ्यातले त्यांचे अनेक जण जे आहेत ते आता अंत्यदर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. माईंचं पार्थिव येथे दाखल झालेलं आहे. ती थेट दृश्य आपण पाहत आहोत. माईंचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी येथे आणण्यात आलंय. त्यांचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येनं इथं महाराष्ट्रातून नागरिक उपस्थित झालेत. माईंच्या दर्शनाची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते येथे जमले आहेत. माई, त्यांच्या नावामध्येच ममत्व आहे, ममता आहे.
तशा प्रकारे ते आयुष्य जगल्या, प्रत्येकाला आपल्याशा वाटल्या. पूर्ण महाराष्ट्राच्या आई म्हणून त्यांनी आपलं जीवन अनाथांच्या सेवेसाठी खर्च केलं. त्या माईंचं पार्थिव आता पुण्यामध्ये दाखल झालंय. अमर रहे, अमर रहे, माई अमर रहे, अमर रहे, अमर रहे, माई अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, माई अमर रहे, अमर रहे, अमर रहे, माई अमर रहे. अतिशय दुःखद असा हा क्षण आहे. माईंचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येत आहे. आईंच्या पार्थिवाचं दर्शन आपण घेतलं. त्यांच्या दर्शनासाठी येथे हजारोंचा जमाव उपस्थित झालाय. माईंचं दर्शन घेतल्यानंतर दुपारी 12 वाजता माईंच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अनाथांची माय सोडून गेली, पुन्हा एकदा पोरकं करून गेली, अशा भावना येथील उपस्थितांमध्ये आहेत. माईने नुसतंच अनाथ मुलांना सांभाळलं नाही, तर त्यांना स्वतःच्या पायावरती उभं राहण्याची प्रेरणाही दिली. त्यांचं शिक्षण केलं. त्यांच्या शिक्षणाचा खर्चापासून त्यांना स्वावलंबी बनवलं. त्यांना जगण्याची मूल्य दिली, जगण्याची प्रेरणा दिली. माईंचं कर्तृत्व, 50 वर्षामधलं कर्तृत्व जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे. आज माईंमुळे हजारो अनाथ मुलं तेवढ्याच उमेदीनं जगतायत, आपापल्या क्षेत्रात चांगलं नाव कमावतायत. माईंमुळे त्यांच्या आयुष्याचं सोनं झालंय. पोरके असलेल्या मुलांना माईंनी पदरात घेऊन त्यांच्या आयुष्याचं सोनं केलंय. त्यांच्या आयुष्यामध्ये असलेली आईची कमी त्यांनी भरून काढली. त्यांच्या शेवटच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक नागरिक येथे आले आहेत. जे माईला कधीही भेटले नाही, त्यांनाही माईंविषयी प्रेम आहे. माईंच्या शेवटच्या दर्शनासाठी ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आले आहेत. माईंच्या शेवटच्या दर्शनासाठी येथे भली मोठी रांग लागल्याचे दृश्य आपण पाहत आहोत. पोलिसांचा चोख बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय. माई म्हणजे सिंधुताई यांचा आयुष्याचा प्रवास हा अतिशय खडतर असा होता. आईच्या विरोधामुळे आणि घराच्या आर्थिक परिस्थितीमुळे लहानपणी सिंधुताई यांच्या शिक्षणाला खीळ बसला. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी वयानं मोठ्या असलेल्या व्यक्तीशी त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर देखील त्यांचा संघर्ष संपला नाही. त्यांना घर सोडावं लागलं. गोठ्यात मुलीला जन्म द्यावा लागला. रस्त्यावरती आणि रेल्वे स्थानकावरती त्यांना आपल्यासोबत लेखिका आणि कवयित्री प्रज्ञा पवार फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत. प्रज्ञाजी, माई आज आपल्यामध्ये राहिल्या नाहीयेत, तुमच्या भावना काय आहेत? माईंचं अत्यंत दुःखद असं निधन झाल्याची वार्ता आपल्यापर्यंत आली आहे आणि अगदी सगळ्यांना स्वाभाविकपणे खूप उन्मळून गेल्याची भावना मनामध्ये आहे.
अनाथांची माय असं संबोधन लोकसमूहाने त्यांना दिलेलं होतं, त्यांना प्राप्त झालं होतं आणि त्या खरोखरीच तशाच होत्या. किंबहुना त्या अवघ्या महाराष्ट्राचीच माय झालेल्या होत्या. आणि मला असं आवर्जून सांगावंसं वाटतं की मातृत्वाची किंवा ज्याला आपण आईपणाची संकल्पना म्हणतो, ही संकल्पना केवळ मी, माझं कुटुंब आणि माझी मुलं एवढ्यापुरतीच त्यांनी मर्यादित ठेवलेली नव्हती. तर ही जी आईपणाची संकल्पना आहे ती त्यांनी अत्यंत जाणीवपूर्वक आणि एका व्यापक अशा विचारांमधून विस्तारत नेलेली होती. आणि मला असं वाटतं की कुटुंबाची जी एक मध्यमवर्गीय चौकट असते, त्याचा सुद्धा त्या कुटुंबाच्या मध्यमवर्गीय चौकटीचा सुद्धा एक पुनर्विचार करण्याची गरज ही कुठेतरी त्यांना आतूनच जाणवत असावी. आणि मला असं वाटतं की हे काही पुस्तकं वाचून, ग्रंथ वाचून हे विचार त्यांनी आत्मसात केलेले नव्हते, तर त्यांच्या अत्यंत वादळी संघर्षमय असं जे त्यांचं आयुष्य राहिलेलं आहे, त्या आयुष्यामधूनच त्यांना हे विचार मिळालेले होते. त्या कृतीमधून त्यांना ते बळ त्यांनी कमावलेलं होतं. माझा त्यांचा व्यक्तिशः परिचय होता. माझ्या महाविद्यालयामध्ये मी त्यांना आमंत्रित केलं होतं आणि त्यांचं अफाट वक्तृत्व शैली, साधेपणा, मराठी, हिंदी आणि उर्दू भाषेवर असलेलं त्यांचं प्रचंड प्रेम आणि प्रभुत्व जे त्यांच्या हजारो शेकडो व्याख्यानांमधून पाझरत राहिलेलं आहे. मला एवढंच म्हणावंसं वाटतं की त्या खरोखर एक अपवादात्मक अशा स्त्री होत्या. आणि अशा झुंजार लढवय्या सिंधुताईंना मी विनम्रपणे अभिवादन करते आणि त्यांना आदरांजली अर्पण करते. जी प्रज्ञाजी, तुमची आणि माईंची एखादी अशी हळवी आठवण आम्हाला सांगू शकाल का? व्यक्तिशः त्यांच्याशी अनेकदा बोलण्याचा आणि भेटण्याचा हे आलेला आहे, वेळ आलेली आहे. अनेकदा भेटलो, एकत्रितपणे गप्पा झाल्या. माझे वडील पद्मश्री दया पवार यांचा त्यांचा खूप चांगला संवाद होता. आणि महाविद्यालयाच्या सुद्धा त्या, म्हणजे मला एक आठवण जरूर सांगावीशी वाटते की त्या जेव्हा बोलायच्या तेव्हा कुठलीही व्यक्ती ही त्यांच्याशी ज्या पद्धतीने कनेक्ट व्हायची ना, म्हणजे मी जेव्हा तो कार्यक्रम त्यांचा आयोजित केला आमच्या सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयामध्ये, तेव्हा त्यांचं व्याख्यान चालू असताना सगळं ज्याला आपण शिक्षकेतर कर्मचारी म्हणतो, ते शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा सगळं काम त्यांचं बाजूला ठेवून ऐकायला आले. जे झाडणारे होते, म्हणजे ज्याला आपण पॅसेज झाडणारे, कॉलेजचा सगळा वर्ग झाडणारे, हे सगळे लोक तिथे आले. आणि मला असं सांगावंसं वाटतं की त्यांना जी देणगी आमच्या महाविद्यालयाने दिली त्यामध्ये या सगळ्या चतुर्थ श्रेणी कामगार असं आपण ज्यांना म्हणतो की ज्यांच्यामुळेच खरं तर कुठल्याही संस्थेची, महाविद्यालयाची इमारत उभी राहत असते, तर त्यांनी सुद्धा त्यांच्या श्रमातून थोडेसे जे काही त्यांच्या अल्पस्वल्प असे पैसे ते सिंधुताईंसारख्या व्यक्तीला आम्ही देऊ इच्छितो, हे त्यांनी जे केलं ना, माझ्या मनामध्ये ही आठवण कायमची कोरली गेलेली आहे. म्हणजे असं जे व्यक्तिमत्व आहे, असं व्यक्तिमत्व खरोखर विरळा व्यक्तिमत्व आहे. आणि जे प्रेम असायचं ते सगळ्यांचीच माय होत्या. त्यामुळे त्यांचं हाक मारणं असो, त्यांचं प्रेमाने जवळ घेणं असो, त्यांच्या व्यक्तिमत्वातला जो एक साधेपणा पण तरीही ठामपणा आणि पुन्हा सगळं संघर्षामध्ये पाय रोवून जे प्रश्न, अतिशय विकराळ असे प्रश्न त्यांच्या आयुष्याने त्यांच्या समोर उभे केलेले होते, जे आपण त्यांच्या आत्मकथनातून, मी वनवासी सारख्या आत्मकथनातून पण वाचलेलं आहे आणि त्यांच्या चित्रपटातून तर त्या घरोघरी जाऊन पोहोचलेल्या आहेत. तर मला असं वाटतं की खूप असं मनस्वी अशी ही स्त्री होती. आणि स्त्री पण म्हणजे त्यातलं जे एक आईपणाची जी इमेज आहे, ती इमेज ही खूप खूप विस्तारत नेणं हे खरोखर अपवादात्मक आहे असं मला वाटतं. जी धन्यवाद प्रज्ञाजी, तुम्ही आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. सिंधुताई म्हणजेच माई यांचं पार्थिव दाखल झालेलं आहे.